शुभ सायंकाळ. आम्ही आता जात आहे कोकणकडे बघायला. ही स्वाती, सविता, कल्पना. सुंदर असा कोकणकडा जवळील हा नजारा आहे आणि सगळे कोकणकडा बघायला जात आहे. हे करवंदाचं झाड आहे. याला सुंदर अशी करवंद आली आहे. काळी मैना सुद्धा याला बोलले जातात. तुमच्याकडे काय बोलतात कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि ही बघा स्वाती हावऱ्यासारखी कशी करवंद शोधते. हळू करवंद काढावं लागतात ही, कारण याला काटे असतात. घरी जॉगिंग करायला भेटली नाही म्हणून इथं या दोघी जॉगिंग करताय. हा सुंदर असा कोकणकडा आहे. हा त्याचा व्ह्यू. तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की सांगा. नंतर आम्ही गेलो काजवा महोत्सव बघायला. तेथील काजवे बघून असे वाटले की दिवाळीसाठी दीपमाळच लावली आहे जणू. काय निसर्गाची आणि देवाची किमया आहे हे काजवे बघून समजते. वर्षभर कुठेही न दिसणारा हा काजवा फक्त महिनाभरासाठी येतो आणि कित्येक लोकांना खुश करून जातो हे त्यालाच माहिती. आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकावर असलेली चांदणदरी बघायला गेलो. सुंदर अशी लांब मोठमोठ्या दगडांची, चढायला आणि उतरायला अवघड असलेली अशी ही दरी. नंतर काय हो, दरी चढून वरती आलो आणि जो असा जेवणावर आम्ही सगळ्यांनी ताव मारला. अमृतेश्वर मंदिरामध्ये गेलो. हे मंदिर बघून असे वाटले की आपण किती नशीबवान आहे. अजूनही आपल्याला असे पुरातन मंदिरं बघायला भेटत आहे. आणि आपण हे फक्त बघू शकतो ते आपल्या महाराजांमुळे. परमात्मा तळघरात लपला जावा एवढा यवनांचा धाक होता. जर नसती शिवबाची स्वारी या ठिकाणी, मराठ देश असता सैतानांच्या पायी. महाराजांचे हे उपकार आपण कधीही विसरू शकत नाही, कारण हा शिव छत्रपतींच्या संस्कारात वाढलेला सह्याद्री आहे.